रागवलीस? नाही, आय अंडरस्टँड. मी मनापासून म्हणतेय, पण कॉलेजमध्ये कशा आपण मैत्रिणीच्या घरी सहज राहायला जायचो तसं, आणि तशीही नागपूरला आपली सुरुवात कॉलेजमधल्या मैत्रिणींसारखीच झाली ना. हो, मी येईन कधीतरी. मेघना, खरं सांगू, मला ना प्रेमाची हल्ली भीतीच वाटते. असं वाटतं हेही माझ्यापासून हिरावलं जाईल. त्यापेक्षा नकोच, लांबच राहिलेलं बरं. कळतंय मला. तुझ्याशी मी निदान इतकं बोलू तरी शकते. आय होप यू डोंट मिसअंडरस्टँड मी. नाही, आपण एखाद्याला आपलं म्हटलं की त्याच्याबद्दल गैरसमज होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एक मिनिट हा. हॅलो, मी ठीक आहे. तुला ॲडव्होकेट म्हात्रेंचा फोन होता का? हो, मी खूप ठरवते साहेल समोर रडायचं नाही, पण मी दूर आहे त्याच्यापासून आणि त्याची बोट रडू येणारच ना. सॉरी, आता मी करणार आहे परत त्याला फोन. मी माझ्या एका मैत्रिणीकडे आले. का? बाय बाय. आज जाऊया. अय्या मेघना, आलीस तू? ताई, अंजली आली माझ्या बरोबर. ही अंजली सोनाळकर, माझी मैत्रीण. हॅलो ताई. हॅलो. अगं, तू येणार येणार म्हणून इतकं ऐकलं होतं आम्ही. फायनली आलीच बाई एकदा. आणि अंजली, या विजयाताई. तसं घरातल्या सगळ्यांची फक्त प्रत्यक्ष ओळख होणं बाकी आहे. बाकी? अरे वा, तू ये ना आतमध्ये. तुमची वाडी खरंच खूप छान आहे. मुंबईत आहोत असं वाटतच नाही. हो ग, हे एक आम्हा देसाईंचं मोठं वैभव आहे. बरं, चल ना तू आत. हो. बरं, तुम्ही जरा बसा बोलत. मी आम्हीतलं काही हवं नको बघून येते. मग आल्यानंतर आपण पुन्हा भेटू. चालेल. आले. ये ना, बस ना. किती समजूतदार आहेत ना विजयाताई. आपल्याला लगेच मोकळं सोडलं. मला उघडल्यासारखं वाटेल हे समजून घेतलं त्यांनी. ऍक्च्युली ना मेघना, माझी गोष्ट माहिती असते की लोकांच्या डोळ्यात दया, सहानुभूती उमटते. फार ऑकवर्ड होतं मला, पण विजयाताई मला निरखत नाही बसल्या. आय नो. खरंच मी खूप लकी आहे की अशी माणसं मला मिळाली. हो, आणि तुझं घर तर इतकं छान आहे ना मेघना. अगदी निवांत वाटतं. मुंबईत आल्यापासून पहिल्यांदाच एवढं शांत वाटतंय मला. खरंच वास्तूमध्ये केवढी ताकद असते नाही? प्रश्नच नाही. आम्हा सगळ्यांना प्रत्यय येतो त्याचा. अगं, म्हणूनच तर नानामाईंनी खूप ऑफर्स येऊन सुद्धा हे घर रिडेव्हलपमेंटला दिलं नाही. अंजली,